कालावधीचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुधारणा एक्सप्रेसला पुढे नेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी आणखी 8 संरचनात्मक सुधारणांची घोषणा केली. यासह यामुळे उपक्रमाअंतर्गत अंमलात आणलेल्या सुधारणांची एकूण संख्या 17वर पोहोचली आहे. या नवीन सुधारणांमुळे मालवाहतूक, लॉजिस्टिक्स, बांधकाम पद्धती, प्रकल्प अंमलबजावणी, मालडब्यांची रचना, कौशल्य विकास आणि व्यवसाय सुलभता या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील, असं वैष्णव म्हणाले. नवी दिल्लीतील रेल भवन इथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या सुधारणांचे उत्साहवर्धक परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज जाहीर केलेल्या सुधारणांनुसार जमीन संपादनाची संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थापित करण्यासाठी रेल भूमी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. आता खतांची वाहतूक पारंपरिक झाकलेल्या बॉक्स वॅगनऐवजी खास डिझाईन केलेल्या कंटेनरमधून करता येणार आहे. वीज प्रकल्प, रेल्वे, सिमेंट, रस्ते बांधणी अशा क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या राखेची वाहतूक आता कंटेनरमधून होईल, ज्यामुळे त्यातील सूक्ष्म धूलिकणांमुळे प्रदूषण होणार नाही. यावेळी वैष्णव यांनी कंटेनर धोरणाअंतर्गत एकीकृत परवाना प्रणाली जाहीर केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 24 महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल, असं ते म्हणाले. रेल्वे प्रकल्प आणि कामामधील कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी धोरणही त्यांनी यावेळी जाहीर केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली